डॉक्टर गोवंडे तर इतक्या संवेदनशील होत्या की आमच्याकडे जर एखादा कारकून आला आणि त्याच्या मुलाला समजा की अन्न पचत नाही आहे म्हणून त्याची लूज मोशन्स आणि याची हिस्ट्री असली, तर ती स्वतः लग्न झालेली नव्हतं तिचं, पण ती पेशंटसाठी आंबेमोहर तांदूळ, लोणच्याच्या बरण्या असं घालून ठेवायची. आणि मग त्या कारकुनाला ती म्हणायची की ह्याला मी औषध देते तुम्हाला, पण ह्याला कोणचा भात खायला घालता हो, तुम्ही काय खातो, हा भात खातो, कोणचा भात खायला घातला याला? तो कारकून म्हणायचा रेशनचा. माझं जोपर्यंत औषध तुम्हाला चाललंय ना तोपर्यंत मी तुम्हाला तांदूळ आणून देते, त्याचाच भात खायला घालायचा. ती जायची, आंबेमोहर घेऊन यायची 1-2 किलो घरात साठवलेला आणि त्याला द्यायची, हा तांदूळ त्याला खायला घाला. एखादं जर आता पुण्यात तेव्हा फॉरेनला जायचं खूप हे होतं, त्या काळचं सांगते तुम्हाला, सगळी मुलं उठायची, अमेरिकेला जायची, इकडे जायची, तिकडे जायची. मग पेन्शनर्स घरामध्ये, आजी आजोबा. बरं ते पेन्शनर्स म्हणजे आता मी त्याच अवस्थेतून जाते, ते एकत्र एकमेकांना राहायचा सुद्धा कधी कधी कंटाळा आलेला असायचा त्याचा. तर ते आधीच आमचं दोघांचं तर संसार, त्याच्यामध्ये दोघांची तोंड बघत बघत रोज जेवायचं. मी खरं सांगते तुम्हाला, तापाचं काही नाही हो, पण तोंडाला चवच नाही राहिलेली की आमची डॉक्टर गेलीच. तिने एवढ्या त्या लोणच्याच्या बरण्या आणून द्यायची, आजी तुम्ही असं करा, त्या भातावर हे लोणच्याचं बोट एक लावत जा, तुम्हाला नक्कीच होईल तोंडाला. अशी प्रॅक्टिस कोण करतं का हो? असे गुरु कोणाला मिळतात का? फार अभावाने मिळत असणार. नाहीच असं नाही, मी नाही म्हणत नाही, पण हे बघायला तरी मिळतं का?